गिरजे मोहरला दरवाजा उघडच ठेवायचा व्हाय का? तुम्ही हायता भाई. तुला ताकीद दिली होती ना बघा, माझ्या मागं कुणाला दरवाजा उघडायचा नाही म्हणून. दारावर लाथा मारायला लागला गाडावर. म्हणून बोल. हे बघा, असं नशा पाणी करून आमच्या घरात येत जाऊ नका. येणार. काही धर्मशाळा वाटते का काय तुम्हाला? म्हणजे धर्मशाळेत तुझ्या घरात काय फरक आहे वय? हा हा, तिथं फुकट जागा मिळती, हे तर पैक द्यायला लागतात. हाय लय पाचकळपणानं बोलू नका. बऱ्या बोलानं बाहेर जावा. लय पत्तेवर तपानाचा आवाज आणू नका. तुझ्यासारख्या 56 पोरी हेलपाटल्यात मी. त्या पोरी नसतील, कोंबड्या असतील. गुमान हात सोडा माझा. नाही सोडा. धर त्याच्या मानगुटीला टाक देऊन बाहेर. कोण आहे जो? अंगाला हात लावायचा नाही. नुसती मानगुट धरतोय. जीव घेईन मी. बाहेर जाऊन जीव घे की. तू माझा जीव घेईन मी. आज रातचा सूर्य उगाला जणू. या गेला का रे तू? घालायचे होते सोडला आता. हे आले ते मागल्यासारखी एक छोटीशी कामगिरी होती तुझ्याकडे. छोटीशी का? चांगली डोंगरा एवढी सांगा की. नाईक, मला तुमच्या हाताखाली महाराजांच्या कसल्या बी कामगिरीवर घ्यावं. काय आमचा जलम, नाव खंडोबाचं आणि घर सारं उंडग्यांचं. कट्टाळा आलाय मला जिण्याचा. ही कामगिरी पार पाडून या. महाराजांच्या कानावर तुमची हकीकत घालतो. पर कामगिरी जरा जोखमीची आहे. असून द्या, काय बी सांगा. ढाई पडू दे, जीव जाऊ दे, पर कामगिरी द्या. यो बच्चाजी, ह्याला दिमडी चांगली वाजवता येते. तुम्ही दोघांनी लोहगडावर जायचं. तिथं देसाई हाय खाली, पैशाचा लोभी आणि बायकांचा नादी हाय म्हण. बाकी समजा मी त्याला सांगितलंय वाटेत. आणि हा, मशिदी जवळच्या झोपडीत भागाबाई कुळगुडे राहती, ती आपली आहे. जपा. बच्चाजी सकाळी येईल. चल. राम राम. हरणे, ए हरणे, उठ. केव्हापासून निघायचं ग? त्या भादू डोळ्याकडे जाऊन वैद्यगणित शान घेऊन ये जा. देवघर सारवाई. रात पण येईल नाही. ढेकणं नाही चावतात. बरं बरं, उठ आता. बाय, आंधळाला वाईट भाकर वाटतं का बाय? आंधळा तू? तुला नेमका ह्योच दरवाजा कसा गवसला र? अरे कोंबडं वरडलं नाही तर तूच वरडायला लागलास वय. जा सोन्या, सकाळात तोंड धुवून ये जा. मी आलोय. दारुगड. मी अगोदरच व्हायचं होतं. लई शानी माणसं येडपणा बी लई करते. कुणाला म्हणतेस? आणि कुणाला? तुम्हाला. स्वतःच्या बायकोला दिकून फसवू तसा ते. आई आणि गणपू कुठे गेलं ग? ते गेल्यात चिचवडला माझ्या भणीकडं. काय करतेस ग? 2 भाकरी टाकते. त्या पोटात कवा गेला असर कुणाला ठाऊक. माझं पोट भरले. मला बघून.
दशमीसाठी आईसाहेब महाराजांनी लुगडं चोळी मला आणि कणपाला मंदिर धाडलाय. तुम्हाला देखून जरीचा शेला पाठवलाय त्यांनी. आणि असा राजा होणं नाही. एकटी बारीक नदर गरुडाला दिकून नसेल. हो बघा तेच दिसते. आणि तू लई चांगली आहेस. अगं कामगिरी नसती तर महिनाभर इथं राहिलो असतो. माझ्यासाठी अग गग गग आता काय करू तरी. 20 वर्ष झाली रोज ऐकते मी हेच. एखाद्याला वाटल काय बायपूर माया तरी उत्तू चालली नाही आता मारून कबूल करून घेता का काय. हाय का नाही. आहो त्याच्यात जगतोय आम्ही जलमभर. आणि गरज पण आणि घर जिद्दीनं जपणाऱ्या तुझ्यासारख्या बायका आहेत म्हणून मराठी माणूस दिल्ली पत्तूर दौड मारतोय. नाताजी गोडदर मी जरा टेळणी करून येतो. आपण येळेवर पोचलो. तोफा आल्या. हा वाटतच कुठेतरी डाव केला पाहिजे. असं कर त्यातली खेडूताची कापड काढ. ह्या तोफा अशाच गुंतवून सौराज्यात नेल्या तर. अरे पाचशाईचा मुलूक आहे. मोरा आदमवाडीचा ठाणा आहे. ही बघा कोण चालले.
फेकाव का एक दगड? तेवढंच कर. होऊन तुम्ही तो चाललाय मसनात येताय सा? मी मुरळी हायजी. बच्चाची हा भंडारा लावतेस? तुझा हात काय घरात विसरून आलेस काय? नाही, भंडारा लावला असता बघा, तर सराफ आहे मला. माझा हात ज्याच्या अंगाला लागल त्याला रगत पिती भरती बघा. महारोग. अहो आता पातूर दोघं तिघ रगत पितीनं फतफतून मेलं. मोडतो आता तुझा कोंबड्या कुत्र्याला काय बघायचे? चल की. तुला जीवच घ्यायला पाहिजे होता. ते बघ हाला लव गुड हा कासरावर असेल. हो कासरावर? चल